समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांचा कडक इशारा, आरोपीवर आणखी एक गुन्हा दाखल। फलटण शहरात काल घडलेल्या घटनेनंतर पोलीस प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले असून धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आलाय। विशाल खांबे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की संबंधित घटनेतील आरोपीवर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच समाजाला अस्थिरता निर्माण करणाऱ्या आणि शांतता भंग करणाऱ्यांना पोलीस प्रशासन कोणतीही सूट देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले। त्यांच्या म्हणण्यानुसार फलटण शहरात किंवा संपूर्ण उपविभागात कोणीही जातीय अथवा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला किंवा कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर संबंधितांवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। या घटनेनंतर शहरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलंय। प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असून समाजात शांतता अबाधित ठेवण्यासाठी पोलीस सज्ज असल्याचा ठाम संदेश देण्यात आलाय। फलटण शहर पोलीस ठाणे या ठिकाणी धार्मिक भावना दुखावल्यासंदर्भानं जो गुन्हा दाखल झालेला होता त्या अनुषंगाने शहरामधली शांतता अबाधित राहावी याकरिता माननीय तहसीलदार सो यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आले होतं। या बैठकीमध्ये प्रतिनिधींनी मांडलेल्या सूचना आणि प्रशासनाची भूमिका यावरती सविस्तर चर्चा करण्यात आली। फलटण शहरातील शांततेचं धार्मिक सौंदर्याचं वातावरण अबाधित राहावं याकरिता आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचं प्रतिनिधींनी या ठिकाणावरती प्रशासनाला आश्वासन दिलेलं आहे। प्रशासन सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आवश्यक ती आणि नियमाप्रमाणे कायदेशीर कार्यवाही करत असलेल्या कायदेशीर कार्यवाहीबाबत संबंधित समाज बांधवांना आम्ही त्या ठिकाणावरती अपडेट करत आहोत। शहरातली शांतता अबाधित राहावी हा प्रशासनाचा प्रयत्न आहे आणि त्या अनुषंगानं या कामी सर्व नागरिकांनी सहकार्य करावं। जाणून दोन समाजामध्ये द्वेष आणि तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं कृत्य कोणीही करू नये आणि या व्यतिरिक्त जर असं कोणी कृत्य केलं तर संबंधित समाज कंटकांवरती पोलीस प्रशासन पुनश्च कठोर कायदेशीर कारवाई करेल आणि नागरिकांनी सहकार्य करावं असं मी त्यांना या ठिकाणी आवाहन करतो। सर, एक प्रश्न होता, काल सर्वजण म्हणत होते की एनसी दाखल केली ती गुन्हा दाखल झाला का, तर त्याबाबत काय अपडेट द्याल आपण? त्या बाबतीत सुरुवातीला फिर्यादी यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या सांगण्याप्रमाणेच गुन्हा दाखल झालेला होता। काल जेव्हा मी पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष फिर्यादी यांच्यासोबत चर्चा केली तेव्हा त्यांनी देखील हीच गोष्ट सांगितली की साहेब की आम्ही सुरुवातीला दिलेली फिर्याद यावरती आम्ही समाधानी होतो, परंतु नंतर जेव्हा ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि ती ऐकून मग इतर संबंधित समाज बांधव जे आहेत त्यांच्या या ठिकाणावरती भावना दुखावल्या गेल्या, तीव्र प्रतिक्रिया आल्या आणि त्यामुळेच मग सर्व जे समाज बांधव पोलीस ठाण्या ठिकाणी आले होते त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यानुसार आपण धार्मिक भावना दुखावल्याचा कायदेशीर गुन्हा दाखल केलेला आहे। न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।